पैठण शहरात अवैध वाळू वाहतूक थांबली आहे की अजूनही सुरूच आहे? कारण आमच्या कॅमेऱ्यात कैद झालेली काही दृश्ये प्रशासनाला थेट प्रश्न विचारत आहेत. पैठण शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आधीच अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीचे व्हिडिओ समोर आले आहेत. ही घटना पैठण शहरातील गोल नाका परिसरात घडल्याची माहिती समोर येत आहे. आमच्या हाती लागलेल्या व्हिडिओनुसार रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास 5 ब्रास वाळू भरलेला हायवा या मार्गावरून जाताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 9 वाजता पैठणमधील शहागड रोडवर 2 ब्रास वाळू भरलेला टिपर आणि 5 ब्रास वाळू भरलेला हायवा पुन्हा वाळू वाहतूक करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे की पैठण शहरात अवैध वाळू वाहतूक अजूनही सुरू आहे का? या संदर्भात कारवाईची जबाबदारी पैठण तहसीलदार ऑफिस आणि महसूल विभागावर असताना, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पैठण पोलीस स्टेशनवर असताना अशा प्रकारची वाहतूक सुरू कशी राहते असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिकांच्या मते शहरात अवैध वाळू वाहतूक, अवैध गुटखा विक्री आणि ऑनलाईन जुगार यांसारखे प्रकार वाढत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांची मागणी स्पष्ट आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून शहरात कायद्याचा धाक निर्माण करावा. आता या व्हिडिओनंतर तहसीलदार, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी.